केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसनं आज मोर्चा काढला. नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसकडून याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशावरून आज प्रत्येक खासदारांना पत्रकार परिषद घेण्याचे आदेश आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज नागपूर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, रश्मी बर्वे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी आहेत. याबाबत काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांनी माहिती दिली. पाहूया. नमस्कार सर्व आलेल्या पत्रकार बंधूंना शुभ सकाळ. माननीय राहुलजी गांधी यांच्या निर्देशानुसार आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगेजी यांच्या आदेशानुसार सर्व भारतामध्ये सर्व लोकसभा क्षेत्रामध्ये सर्व खासदारांना आपापल्या लोकसभा क्षेत्रामध्ये प्रेस कॉन्फरन्स व धरणे आंदोलन व मोर्चे करायला आमच्या पक्षाने ज्याप्रमाणे 18 लोकसभेच्या शीतकालीन सत्रामध्ये देशाच्या गृहमंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे अपमानजनक अपशब्द वापरले त्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स आपण आयोजित केलेली आहे. या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय सुनील बाबू केदार साहेब, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मुक्ताताई कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदाताई राऊत, माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे, शिक्षण सभापती राजूभाऊ कुसुके, महिला बाल कल्याण सभापती अवंतिका येकुरवाडे व समस्त पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्यगण, बाजार समिती सभापती, खरेदी विक्री सभापती व सर्व कार्यकर्ता